चला तर आता भाऊबीज येत आहे आणि भाऊबीजेसाठी नेहमी एकच गोड पदार्थ नको, काहीतरी वेगळं बनवूया जे की आपल्या भावाला सुद्धा आवडेल आणि काहीतरी युनिकसुद्धा असेल, ते सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने. चला तर मी आज तुम्हाला असे दाणेदार मोतीचूर लाडूची रेसिपी दाखवणार आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने, जे की अर्धा तासात तुमचे लाडू जे आहेत रेडी होणार आहेत. त्यासाठी मी बेसनपीठ घेतलेलं आहे. तर बेसनपीठ जे आहे फाईन पावडर बेसनपीठ घेतलेलं आहे, जे आपल्या घरात अवेलेबल असतं. तर या ठिकाणी मी जे आहे वाटीने मेजरमेंट घेतलेलं आहे. तर 2 वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे. तुम्ही हवं तर कपाने घेतलं मेजरमेंट तर कपाने घ्या, किंवा वाटीने घेतलं तर वाटीने घ्या. वजनाने घेण्याची तर अजिबात आवश्यकता नाही. ज्या वाटीने बेसनपीठ घेतलं त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलं. त्यातलं अर्ध पाणी जे आहे बेसनपीठामध्ये घालून घेतलं आणि छान असं मिक्स करून घेतलं. एकच डायरेक्शनने व्यवस्थित मिक्स करायचं. त्यातले गाठी वगैरे जे आहेत व्यवस्थित फोडून घ्यायचे आहेत. त्याने काय होईल, ज्यावेळेस आपण बुंदी तळायला घेऊ त्यावेळेस आपल्याला अजिबात अडचण येणार नाही. राहिलेलं पाणीसुद्धा त्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि परत जे आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे. तर या पद्धतीने आता आपल्याला आणखीन थोड्या पाण्याची गरज पडली तर या ठिकाणी मी वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलं, म्हणजे चमच्याने म्हटलं तर 3 ते 4 चमचे. आणि या पद्धतीने परत एकदा व्यवस्थित असं मिक्स केलं. आपल्याला कन्सिस्टन्सी कशी पाहिजे हे मी तुम्हाला दाखवते पुढे. त्यानंतर त्यामध्ये मी पाव चमचा आपला खाण्याचा सोडा जो असतो ना तो घातला. जास्त काही घालण्याची अजिबात आवश्यकता नाही. एवढा सोडा घातला की छान असे लाडू होतील. तर सोडा ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचा असेल तर घाला, नाही घातला तरीसुद्धा चालेल. आणि अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला बनवून घ्यायची आहे. तर मग आपली लाडूची कन्सिस्टन्सी एकदम व्यवस्थित झालेली आहे. इकडं तेलसुद्धा तापवायला ठेवलेलं आहे. आता तेल किती तापवायचं, ते एकदम कडकडीत असं गरम तेल तापवायचं, हाय फ्लेमवर ठेवायचं. आणि अशा पद्धतीने थोडंसं एक थेंब जो आहे बुंदीचा टाकून पाहिला, छान अशी वर आली ती, म्हणजे तेल व्यवस्थित गरम आहे. आता काही ठिकाणी काय होतं, झारे नसतात तर तुम्ही जे आहे आपली किसायची जी चाळणी असते मी दाखवले त्याने सुद्धा करू शकता, किंवा मग अशी चाळणी असेल तरी चालेल, किंवा मग चाळायची आपली स्टीलची चाळणी असेल तरी चालेल. लोखंडाची नको, स्टीलचीच हवी. त्यानंतर अशा ठिकाणी माझ्याकडे अशी प्लेट होती, तर प्लेट घेतली, त्यावर थोडंसं बॅटर घातलं आणि तुम्ही पाहू शकता छान अशी बुंदी खाली पडत आहे. खूप जास्त काहीच नाही करायचं, फक्त ज्यावेळेस आपण बुंदी तोडू त्यावेळेस थोडीशी सावधानी ठेवायची, थोडीशी सतर्कता ठेवायची. म्हणजे काय होतं, खालून जी फ्लेम असते ती हाय असते त्यामुळं. आणि अशा पद्धतीने जे आहे बुंदी मी पाडून घेतलेली आहे. आता अजिबात आपल्याला टच नाही करायचं थोडा वेळ त्याला. त्यानंतर आपण छोटंसं झाऱ्या घेऊया आणि झाऱ्याने जे आहे छान असं खालीवर करून घ्यायचं आणि आपली बुंदी जी आहे तळून घ्यायची आहे. आता बुंदी किती तळायची, खूप जास्त खरपूस नाही तळायची, फक्त ज्यावेळेस असं तेल जे आहे नॉर्मल थांबेल तळायची. एकदम पहा तुम्ही तेल असं शांत झालेलं आहे, या प्रकारची आपल्याला बुंदी तळून घ्यायची. त्यानंतर इथे मी चाळणी घेतलेली आहे एक, आणि चाळणीमध्ये जे आहे सर्व बुंदी काढून घेतलेली आहे. या ठिकाणी टिश्यू पेपर नाही वापरायचा, काहीच नाही. अशा पद्धतीने जे आहे बुंदी काढून घेतलेली आहे. टिश्यू पेपरवर ठेवली तर काय होईल, बुंदी जी आहे एकदम कोरडी होईल आणि लाडू जे आहे कडक होतील. त्यामुळं नॉर्मल असं ताटामध्येच आपल्याला बुंदी काढून घ्यायची. परत एकदा प्लेट घेतली, प्लेट स्वच्छ परत धुवून घेतली. त्याने काय होतं, बेसनपीठ टाकल्यामुळं खड्डे जे आहेत प्लेटचे ते जाम होतात, त्यामुळं परत एकदा धुवून घेतली. त्यावर बेसनपीठ घातलं आणि थोडंसं चिंचाने वरून हलवलं, छान अशी परत बुंदी तळून घेतली. अशाच प्रकारे सर्व बुंदी जी आहे तळून घेतली. जरी थोडीशी एकमेकाला चिकटली बुंदी तरी मी तुम्हाला पुढं दाखवणार आहे याचा दाणा कसा करायचा. या ठिकाणी सर्व बुंदी जी आहे तळून झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम अशी छान अशी थंड झालेली आहे. आणि ज्यावेळेस मी फोडते त्यावेळेस छान अशी ती कुरकुरीत झाल्यासारखी वाटत आहे. चला तर आता आपण याला थंड झालेली आहे तर थोडं या ठिकाणी मी मोठा मिक्सरचा जार घेतलेला आहे, त्यामध्ये अर्धी बुंदी जी आहे घालून घेतलेली आहे. आणि आता आपलं फक्त पल्स मोडवर एकदा नाही तर 2दाच फिरवायची, खूप जास्त फाईन पावडर नाही करायची. या प्रकारचं दाणा होईल एवढीच आपल्याला फिरवायची आहे. तर या ठिकाणी जे आहे छान असा मी बुंदीचा दाणा तयार करून घेतलेला आहे. दुसरं काहीच नाही, याच पद्धतीने सर्व बुंदी करून घेतलेली आहे. आता आपण या ठिकाणी पाकसुद्धा बनवायला घेऊया. आता ज्या वाटीने बेसनपीठ घेतलं त्याच वाटीने 1.5 वाटी साखर घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता तीच वाटी आहे. जे तुम्ही माप घेणार, ज्याने घेणार कपाने वाटीने त्याच ह्याने सर्व माप घ्यायचं आहे. त्यानंतर पाणी घेतलं, 1 वाटीला थोडंसं कमी असं पाणी घेतलेलं आहे. आणि साखर जी आहे छान अशी हाय फ्लेमवर मिक्स करून घ्यायची आहे. साखर वितळून घ्यायची आहे. विरघळली साखर की आपल्याला जे आहे पाक जो आहे नॉर्मल एकतार घ्यायची आहे, पूर्ण एकतार अशी काही घ्यायची नाही आहे.
तर या ठिकाणी साखर जी आहे छान अशी विरघळलेली आहे आणि आपला पाक जो आहे छान असा तयार. बघा तुम्ही अशी हलकी जी तार आहे तेवढीच घ्यायची, खूप जास्त नाही घ्यायची, कारण खूप जास्त तार जर आपण घेतली तर लाडू जे आहे कडक होतील. त्यानंतर जे हलवाई टाकतात ना त्यामध्ये, तसंच मी केसर येलो कलर जो आहे अर्धा चमचा घातलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स केलं. छान असा कलर आलेला आहे चाचणीला, तुम्ही पाहू शकता. पाक जो आहे छान असा कलरफुल झालेला आहे. जे हलवाई लोक बनवतात त्याच पद्धतीचे मी लाडू तुम्हाला सांगणार आहे. आणि आपला पाक या ठिकाणी झालेला आहे. तर त्यामध्ये जो आपण बुंदीचं पीठ काढलेलं होतं दाणा दाणा टेक्स्चरचं, ते त्यामध्ये घालून घेतलं आणि मिक्स केलेलं आहे. तर तुम्ही पहा, मिक्स झाल्यावर एकदम कलर जो आहे सुरेख येणार आहे. एकदम हलवाई लोक बनवतात तसेच लाडू आहेत. खाण्यालासुद्धा खूप टेस्टी होतात आणि पद्धतसुद्धा खूप सोपी आहे. आलाय का नाही मग तोच कलर एकदम, आणि लाडू बांधल्यावर तर तुम्हाला खरंच वाटेल की हलवाई स्टाईल लाडू आहेत. तर या पद्धतीने मिक्स केलं. अजिबात पातळ जरी झालं मिश्रण तरी अजिबात घाबरायचं नाही, कारण ते जे आहे नंतर छान असं मिक्स होतं आणि कढईसुद्धा सोडायला लागतं. तर या पद्धतीची जे आहे तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. अगोदर पातळ होती, आता थोडीशी थिक व्हायला सुरुवात झालेली आहे आणि अलगदपणे कढईसुद्धा सोडायला लागलेली आहे. तर अजिबात काही घाबरायचं नाही. जरी चाचणी थोडी इकडं तिकडं झाली तरीसुद्धा काहीच नाही, व्यवस्थित असं मिक्स होईल आणि लाडूसुद्धा छान वळले जातील. तर या पद्धतीची कन्सिस्टन्सी एकदम अशी थिक झालेली आहे. थोडंसं परत आपण मिक्स करूया आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एकदम व्यवस्थित अशी आपली कन्सिस्टन्सी झालेली आहे. म्हणजेच की लाडवाचं मिश्रण तयार आहे आणि एकाच झटक्यामध्ये कढई त्याने सोडलेली आहे. सर्व जे आहे ते ताटामध्ये आलेलं आहे. आता आपल्याला याला थोडंसं नॉर्मल थंड करायचं, खूप थंड नाही करायचं, कारण खूप जर थंड केलं तर लाडू आपल्याला बांधता येणार नाही. त्यामुळे एक 10 ते 15 मिनटं आपण याला थंड होण्यासाठी ठेवूया. तर या ठिकाणी मी 1 चमचा जे आहे वेलचीचे दाणे घातलेले आहेत. तुम्ही हवं तर पावडर घातली तरीसुद्धा चालेल. त्यानंतर हलवाई टेक्स्चर देण्यासाठी टरबूजचे बी जे आहेत ते घातलेले आहे 2 ते 3 चमचे, कारण तेल जे आहे तेच घालतात. आणि छान असे आपल्या लाडूला शाईन येण्यासाठी 1 ते 1.5 चमचा साजूक तूप घातलेलं आहे. याने काय होतं, कलर छान येतो, शाईन छान येते आणि खाण्यालासुद्धा टेस्टी होतात. परत एकदा व्यवस्थित मिक्स करूया. या ठिकाणी नॉर्मल असं थंड झालेलं आहे. छोटे छोटे लाडू जे आहेत वळायला घेऊया. तर काहीच नाही, त्यातलं थोडंसं असं घ्यायचं हातावर, व्यवस्थित एकच हात लागतो लाडू बांधायला. हे खूप जास्त काही मेहनत लागत नाही. अशा पद्धतीने केलं की असेच जे आहेत छोटे छोटे लाडू मी बांधून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता याच पद्धतीने जे आहेत छोटे छोटे लाडू मी वळून घेत आहेत. छान असं तूप सुटलेलं आहे लाडूला आणि हलवाई स्टाईल दाणेदार असे आहे आपले लाडू तयार झालेले आहेत. एकदम सोपी पद्धत आहे, एकदम इजी आहे. तुम्हाला जर पाहुण्या रावळ्यामध्ये लाडू द्यायचे असतील तरीसुद्धा एकदम बेटर आहे. या पद्धतीचे सर्व लाडू मी वळून घेतलेला आहे. एकदम दाणा दाणा टेक्स्चर बघा, कलर बघा, एकदम हलवाई स्टाईल आलेला आहे. खूप जास्त काही लागत नाही, काही नाही. एकदम सोप्या पद्धतीने, सोप्या टिप्सने आणि घरात असलेल्या साहित्याने आपले दाणेदार मोतीचूर लाडू जे आहेत तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता एकदम बेस्ट. ताटाला लावायला सुद्धा तयार आहेत. भाऊबीजेसाठी काहीतरी स्पेशल असे हे मोतीचूर दाणेदार लाडू तयार आहेत. चला मग पटापट लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या. अशाच नवीन